नमस्कार। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवाच्या आपल्या सभेत बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे असं म्हटलं होतं। त्यानंतर मनसे कार्यकर्ते बँकांमध्ये जाऊन मराठीच्या वापराविषयी अधिकाऱ्यांशी बोलत आहेत। काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि बँकेचे कर्मचारी यांच्यात वाद देखील झाले। यावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना इशारा दिलाय। राज ठाकरेंना भाषेचे राजकारण करण्याचा विशेष अधिकार नाही, ते हिंदुस्थानातील सामान्य नागरिक आहेत। याचा अर्थ त्यांच्या टोळक्यांना बेकायद्याची मंडळींना बँकेत जाऊन धुडपूस घालावा असं नाही। मी त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांना निवेदन आणि पुरावे देणार आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। तर गुणरत्न सदावर्ते यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी चांगलंच फटकारलं आहे। त्यांनी म्हटलंय की सदावर्ते नावाचा कुत्रा कोणी पाळला आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। पाळलेल्या कुत्र्याला छू म्हटलं की तो भुंकतो। त्यांच्या भुंकण्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष देत नाही। ज्या दिवशी सदावर्तेला गप्प करण्याचा विषय येईल त्या दिवशी आम्ही त्याला गप्प करू असा इशारा देखील चिले यांनी सदावर्तेंना दिलाय। चिले यांनी सूरज चव्हाण यांच्यावर देखील टीका केली। ते म्हणाले, सूरज चव्हाणांचा पक्ष संपत होता म्हणून ते भाजपच्या मांडीवर बसले। आम्ही मराठीबद्दल बोलतोय म्हणून त्यांना वैषम्य वाटायला लागले। आम्ही पूर्वी देखील मराठीबद्दल बोलत होता, आजही मराठीबद्दल बोलतोय आणि उद्याही मराठीबद्दल बोलणार आहे। आता राज ठाकरेंच्या मनसेच्या या टीकेवर गुणरत्न सदावर्ते काय उत्तर देणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।